दाखल म्हणून. मग मला मुंबईला माझ्या नातेवाईकांनी मला सांगितलं तू एकदा त्याशी चर्चा कर, नेमकं विषय काय. मी म्हणलं आता मला त्याला माहिती आहे काय विषय आहे, काय करायची चर्चा करायची गरज नाही, ह्याच्यापाशी झुकायचं नाही. मी मुंबईला गेलो वाल्मिक कराडला भेटायला. एका 5 स्टार पंचतारिका हॉटेलमध्ये वाल्मिक कराड माझी भेट झाली. मला पहाटे त्यांनी बोलून घेतलं तिथं. पहाटे झाले, ते झोपलेला होतो वाल्मिक कराड. त्याच्यानंतर आम्ही दुपारी 1च्या-1:30च्या दरम्यान बोललो. 1च्या-1:30च्या दरम्यान आमची भेट झाली. आम्ही बसल्यानंतर तिथे एक महिला होती बघा बरं का, वाल्मिक कराड सोबत एका बिना लग्नाची तिथं महिला बसलेली. ते मला या नेते युवराज बसा म्हणले, काका बसा म्हणले. मला घरी टोपण न बाळू का काय, तर काका बसा म्हणले. तुम्ही बसलो, चहा पाणी केलं, काय नाही. मला म्हणले मी काय माझं काही नाही म्हणले, ह्या मॅडम बोलते. ते लेडीज होती एक. म्हणले बोला भगिनी त्यांना. आता भगिनी म्हणला, आधी गळ्यात हात टाकून बसते, तर पुन्हा भगिनी बोला. भगिनी बोला म्हणला तर त्या भगिनी सांगितलं, एक तू वाल्मिक कराडशी जुळून घे, वाल्मिकांना सोबत राहा, वाल्मिकांना तुला सर्व देते, सर्व काय करते ते तुला मुलगा मानतात, मुलासारखा जीव मानतात. दुसरं, एक तर शिक्षण संस्था देऊन टाक. तिसरं, नाही तर मी तुझ्यावर रेपची केस दाखल करणार आहे. 30 सप्टेंबरच्या तुझ्यावर रेपची, 10 ऑक्टोबरच्या रेपची केस तुझ्या दाखल होणार नाही. तुला 30 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे म्हणजे सांगायचं. आणि चौथं म्हणले काहीच करता येत नसेल तर स्वतःला गोळी झाड म्हणले. आणि मला एक रिव्हॉल्वर दिली, गन, स्वतःला झाडून दिली. मी तिथंच ऐकून घेतलं, सर्व ऐकून घेतलं, उभा राहिलो. मला 10 ऑक्टोबर कशाला आणि 30 सप्टेंबरपर्यंत काय विचार करायचा आहे. 10 ऑक्टोबरच्या मला तुम्हाला आज सांगतो ना, मला मी वेळ मारून येऊ शकत होतो, पण ह्यांच्या विरोधात विद्रोह केला. म्हणून मी आज सांगतो म्हटलं की बाळा बांगर तुमच्यासोबत येणार पण नाही, वाल्मिक कराडशी कॉम्प्रोमाइज करणार नाही, शाळा द्यायचा तर विषयच येत नाही म्हटलं. त्या गोरगरिबामध्ये लेकरं शिकतात, पुढे जातात. शाळा ह्या ट्रस्टच्या आहेत, सरकारच्या आहेत, आम्ही फक्त त्याच्यामध्ये ट्रस्टी आहोत. त्याच्यानंतर विषय राहिला तुम्हाला बलात्कार केस करायचे, ह्याच्यात काही सत्य नाही, तुम्हाला जे वाटते ते करा. चौथं मला सांगितलं आत्महत्या करायचं. म्हणलं मी आत्महत्या करण्यापैकी नाहीये, मी आत्महत्या करणार पण नाही. आता बरेच जण म्हणते नाही बैठक नव्हती झाली, हे बैठकचं काय खोटं होतं, हे माझ्यापाशी टास्क ठेवले. आणि तिथं मी नकार देऊन आलो बरं का. तिथून नकार देऊन आल्यानंतर मी 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी बीडमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो. तर 30 सप्टेंबरला माझ्या वाल्मिक कराडने त्यांनी गुन्हे दाखल केले. एलसीबीचे अधिकारी पाडू, बीडचे काही, संभाजीनगरचे काही पोलीस अधिकारी वगैरे हे माझ्या पाळतावर आले. माझे आधार कार्ड घेतले, काय हॉटेलमध्ये ठेवले, काय महिलांचे ठेवले, पण माझे कुठे कडी जुळाना. मी आभार मानतो ते संभाजीनगर पोलिसाचे, त्यांनी खोटा FIR माझ्या दाखल केला नाही. ते संभाजीनगरचे काय अधिकारी म्हणले ह्याच्यात तथ्यच काही नाही म्हणले, ह्याच्यात तथ्यच नाही, ह्याच्या खोटी केस आहे म्हणले. मग वाल्मिक कराडने त्यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला, पण ती केस काय घेतलेली नाहीये. पण त्याच्यानंतर तिथून वाल्मिक कराड माझ्या महाग लागला. मग आईला अटक कर, वडिलाला अटक कर, पण आम्ही झुकलो नाहीत. आम्ही कशामुळे झुकलो नाहीत, कारण वाल्मिक कराड ह्या वृत्तीपासून झुकला असतो तर आज आम्ही तुमच्या पुढे नसतो. आणि वाल्मिक कराड सोबत मी बंडखोरी करणारा पहिला मुलगा 1 वर्षापूर्वी. मी जर बंडखोरी केली नसती तर मी पण आज मक्केमध्ये असतो, जर मला लालच मोह वगैरे असता. आज मला पुन्हा विचारताना तू मुंबईची बैठक घेतली, मग तुझ्यापाशी पुरावा काय. मी हर एक बैठकीचा आणि हर एक गोष्टीचा आणि हर एक जे सांगतोय वाक्य त्याचा माझ्यापाशी पुरावे आहेत. हे बा, हा फोटो आहे, ही महिला बसलेली बघा, वाल्मिक कराड, समाजसेवक, अण्णा, भगिनी. आणि व्हिडिओ पण येत ना, अजून बरंच काय येणार आहे बाहेर सगळं. नाही आपल्याला देतो पुन्हा फार